इन्व्हेस्टमेंट करून एखादा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो का? तरी आजही 85% आणि हा RBIचा रिसर्च आहे, 85% जे ॲसेट्स लोकांकडे होल्ड केली ती रिअल इस्टेटमध्ये. आणि सर आमच्या एरियात आजकाल असं झालेलं आहे, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हा मुद्दा घेतो, ॲस्ट्रोचा असला तरी किंवा फायनान्सचा असला तरी मुली नाही मिळते मुलांना सर. आणि अपेक्षा काय माहिती का, पुण्यात मुलाचं घर पाहिजे. ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर तुम्ही त्या मुलींच्या वडिलांना काय सांगाल आज, की जर श्रीमंत बनायचं असेल तर पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवण्याला जर तुम्ही शिकले तर तुम्ही श्रीमंत बनू शकतात. तर पैसे कमवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, पैसे वाचवणं पण तितकं महत्त्वाचं आहे, मल्टिप्लाय करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पैसे जे तुम्ही मल्टिप्लाय केले ना त्याची साठवण म्हणजे प्रिझर्वेशन म्हणतो ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. लेट्स ते लोक 50,000 रुपये कमवत आहेत, तर एक साधारण 20,000 समजा हाऊस होल्डसाठी आहे, 10,000 लाईफस्टाईलसाठी आहेत. त्याच्यानंतर मग काही त्यांनी घराचं EMI किंवा कोणत्या पद्धतीचं EMI असेल तर ते EMIसाठी 30%च्या वरती जाऊ नका. पण एंडमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 20% तरी साठवता आले पाहिजे. खूप साऱ्या लोकांचे जर पोर्टफोलिओ मी आज क्लोजली मॉनिटर केले तर 90%, काही जणांचे 100% इक्विटीमध्येच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. रिअल इस्टेटमध्ये मग तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता, राईट. त्याच्यानंतर तुम्ही हॉलिडे होम बाय करू शकता. नावडेज इंटरनॅशनल प्रॉपर्टी पण इथे बसून तुम्ही बाय करू शकता. बरोबर, दुबई किंवा सिंगापूर किंवा थायलंड, बँकॉक. राईट. आय प्रेफर दुबई आणि ऑस्ट्रेलिया. ओके. तिकडे अपॉर्च्युनिटी काय, प्रॉब्लेम इकडे अपॉर्च्युनिटी तिकडे की तिकडे बँकचं मॉर्गेज फार कमी आहे, म्हणजे 2.5% या पद्धतीने बँक तुम्हाला तिथे मॉर्गेज देणार. तिकडे रेंट पण तुम्हाला फार चांगलं मिळेल. क्रेडिट कार्डचं जे असतं म्हणजे जी अमाऊंट असते ते फेडण्यासाठी मग पर्सनल लोन घ्यावं लागतंय, इथपर्यंत वेळ आलेली आहे. तर तुम्ही काय सांगाल क्रेडिट कार्ड या मुद्द्यावर? एका क्रेडिट कार्ड कंपनीसाठी किंवा बँकेसाठी आयडियल क्लायंट कोण आहे तुम्हाला सांगू, जो फक्त दर महिन्याला त्याचा मिनिमम अमाऊंट देईल आणि बाकीचं इंटरेस्ट चढत राहील. 99% म्हणजे डिलॉईटचा आणि CNBCचा एक रिसर्च सांगतो की 99% लोक आजही वर्ल्डच्या पॉप्युलेशनच्या आजही जेमतेम वर्षाचा खर्च भागवतील एवढेच पैसे कमवतात. इन्शुरन्स कंपनीमध्ये तो चांगल्या जॉबमध्ये होता. 29व्या वर्षी त्यांनी आमचं कन्सल्टेशन घेतलं. त्यांनी कन्सल्टेशननंतर आम्ही त्याचा प्लॅन डिझाईन केला. जवळपास 25-30 तासाच्या प्रोसेसमध्ये त्याला प्लॅनिंग कन्स्ट्रक्ट करून त्याचं इन्व्हेस्टिंग जर्नी स्टार्ट झाली. ॲसेट लोकेशन, डायव्हर्सिफिकेशन. आज ते व्यक्तीकडे 5.5 कोटी आहेत. जवळपास 12 वर्ष झालेत फक्त. तर ही एक केस स्टडी आहे. त्यानंतर आणि ते जॉब करायचे, अजून जॉबही करतो, जॉब करतो. अरे आमच्याकडे जे मिलेनियर बनलेले लोक आहेत ना आजही जॉब करते. तुमचं जॉब तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देत असेल ना देन मग तिथे थांबण्यात अर्थ आहे. तुमचं जॉब सेकंड थिंग भरपूर पैसा देत असेल तर तिथे थांबण्यात सेन्स आहे. तुमचं जॉब रिटायरमेंटची सिक्युरिटी सॉलिड देतोय, थांबण्यात सेन्स आहे. तुमचा जॉब तुम्हाला दरवर्षी ग्रोथ देतोय, थांबण्यात अर्थ आहे. चारही गोष्टी देत नसेल तर ते थांबलेच कशाला तुम्ही सिक्युरिटीसाठी. आणि हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे फायनान्शियल प्लॅनर नितीन घाडगे सर. सर नमस्ते. नमस्ते चेतन सर, स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतनमध्ये. थँक्यू सो मच. आम्हाला इथे इन्व्हाइट केलं तुम्ही आणि तुमच्या ऑडियन्सला फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करण्याची जी अपॉर्च्युनिटी दिली त्यासाठी मी पण तुमच्या मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू. ॲक्च्युली प्रत्येकाला श्रीमंत बनायचं आहे. जेव्हा माणूस जॉब करतो आणि त्याचा पहिला पगार येतो तेव्हापासूनच त्याला वाटतं की मी कसा हा पैसा कुठे गुंतवू आणि श्रीमंत बनू. पण तो एक गोष्ट विसरतो की जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल, म्हणजे मी काल परवाच एक गोष्ट वाचली आणि त्यातून मला असं थोडं जाणवलं की जर श्रीमंत बनायचं असेल तर पैसे कमवण्यापेक्षा पैसे वाचवण्याला जर तुम्ही शिकले तर तुम्ही श्रीमंत बनू शकतात. आता या गोष्टीबद्दल आपण सरांनाच विचारू की सर हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे? नक्कीच बरोबर आहे तुमचं मत जे आहे की श्रीमंत बनण्यासाठी पैसे कमवण्यापेक्षा वाचवणं महत्त्वाचं आहे. पण माझं जर मत म्हणालं तर पैसे कमवणं पण तितकंच महत्त्वाचं आहे, पैसे वाचवणं पण तितकं महत्त्वाचं आहे, मल्टिप्लाय करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पैसे जे तुम्ही मल्टिप्लाय केले ना त्याची साठवण म्हणजे प्रिझर्वेशन म्हणतो ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. पैसे कमवणं एक प्रकारची स्किल आहे, पण त्याच्यापेक्षा टफेस्ट स्किल आहे पैसे वाचवणं. आणि त्याच्यापेक्षा टफेस्ट स्किल आहे, सायन्स आहे, आर्ट आहे की पैशाला मल्टिप्लाय करणं. आणि त्याच्याही पेक्षा टफेस्ट आहे की तुम्ही जे काही आत्तापर्यंत मल्टिप्लाय केलेलं आहे याला तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या ठेवणं, वाचवणं, साचवून ठेवणं, सांभाळून ठेवणं. रिझर्वेशन फूड चॅलेंजिंग. बरोबर, राईट. येस सर, मी तुमचे काही पॉडकास्ट ऐकले आणि त्याच्यात मी एक शब्द तुमच्याकडून नेहमी ऐकतो की जी स्टार्टिंग एज असतं म्हणजे जॉब लागल्यानंतरचा जो मुलं असतात
ते ना इनडिसिप्लिन असतात पैसे खर्चण्याच्या बाबतीत. म्हणजे ते जास्त पैसा खर्च करतात, जे आपण एकदम मराठी भाषेत बोलतो की शोकपाणी बोलतात, तर त्याच्यावर जास्त पैसा खर्च करतात. आणि जे सेव्हिंग असतात किंवा इन्व्हेस्टमेंट असतात या गोष्टींवर कमी करतात. तर तुमचं या मुलांना किंवा जे म्हणजे असंच नाही की फक्त नवीन जॉबला लागलेले आहे, बट थोडेसे 5-6 वर्ष झालेले आहे जॉब करून, लग्नाचं एज आलंय किंवा लग्नानंतर 2-3 वर्ष झाले, एक हनीमून पिरियड आहे, तर या सगळ्यांसाठी तुमचं काय मत आहे? चैतन्य, यंग जनरेशन जे आहे ना, यांचं सुरुवातीला ज्यावेळेस ते पैसे कमवायला सुरुवात करतात, तर डिपेंड करतं. काही जण जास्त पैसे कमवतात, काही जण ॲव्हरेज कमवतात. आता जे ॲव्हरेज कमवतात, तर त्यांना ही गोष्ट पहिल्यांदा अंडरस्टँड करायची की ज्या शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये त्यांना जगण्यासाठी जेमतेम किती पैशाची गरज आहे. आता तेवढे पैसे कमवत असतील किंवा त्याहीपेक्षा जास्त कमवत असतील, तर तुम्ही एक बजेटिंग पार्ट करून ठेवा की तुमच्या हाऊसहोल्ड एक्सपेन्सेसमध्ये तुम्हाला किती पैसे खर्च करायचे आहेत, लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला किती, कशा पद्धतीचं लाईफस्टाईल तुम्ही जगणं पसंत करता. जनरली काय होतं की यंग जनरेशनचा प्रॉब्लेम काय की डिस्ट्रॅक्शन आहे बाहेर. ठीक आहे, सोशल मीडिया आहे, सर्व गोष्टी फ्री आहे, एंटरटेनमेंट पण म्हणायला गेलं तर चीप आहे. काही एंटरटेनमेंट जर बघितलं तर कॉस्टली आहे, पण मेजॉरिटी एंटरटेनमेंट चीप आहे, त्यामुळे ते पण इझिली अवेलेबल आहे. तर त्यांना कळतच नाही की लाईफस्टाईलवरती किती खर्च करायचं, कशा पद्धतीचं करायचं. बरोबर. त्यामुळे बजेटिंग आणि कॅश फ्लो मॅनेजमेंट त्यांना करावं लागेल की हाऊसहोल्ड लेट्स इथे लोक 50,000 रुपये कमवत आहेत, तर एक साधारण 20,000 समजा हाऊसहोल्डसाठी आहे, 10,000 लाईफस्टाईलसाठी आहेत. त्याच्यानंतर मग काही त्यांनी घराचा EMI किंवा कोणत्या पद्धतीचा EMI असेल तर त्या EMIसाठी 30% वरती जाऊ नका. पण एंडमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 20% तरी साठवता आले पाहिजे. बेअर मिनिमम 10% तरी साठवता आले पाहिजे. तर तेवढे पण नाही साठवले तर प्रॉब्लेम आहे. सर, तुम्ही जे बोलतात की 20% आणि 10% हे साठवता आले पाहिजे, तर तुम्ही हे म्युच्युअल फंडमध्ये टाकण्यासाठी किंवा तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ठेवण्यासाठी बोलतायत की कुठे वेगळी इन्व्हेस्टमेंटसाठी बोलतायत? बघा, साठवणं आणि इन्व्हेस्ट करणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. एखादी व्यक्ती इन्व्हेस्ट केव्हा करू शकते, ज्यावेळेस ती साठवू शकते. आपले आई वडील काय करत होते, साठवत होते आणि ते साठवण्यामध्ये ते मास्टर होते, पण ते इन्व्हेस्ट नाही करू शकत होते कारण त्यावेळेस त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंटचं नॉलेज अवेलेबल नव्हतं. ॲडवायझर ज्या पद्धतीने आता आहेत त्या पद्धतीने आधी नव्हते. ॲडवायझर त्याच व्यक्तीकडे जायचे ज्याच्याकडे पैसे आहेत. नावडेज काय आहे की तुमच्यासारखे फार चांगले पॉडकास्टर आहेत जे रेग्युलर पॉडकास्ट करताय आणि हे नॉलेज स्प्रेड करतायत, तर आता ऑप्शन्स खूप सारे अवेलेबल आहेत असं लोकांना वाटतंय. पण आजही सेबी रजिस्टर्ड 1000 ॲडवायझर्स आहेत, बरोबर, जे रजिस्टर्ड आहेत आणि ते त्या व्यक्तीच्या इंटरेस्टमध्ये काम करतात. बरोबर. पण मोर दॅन 1 लाख डिस्ट्रीब्युटर आहेत जे कोणत्या ना कोणत्या पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट विकतात, त्यांना कमिशन मिळतं. तर साठवणं जो पार्ट आहे हा यंग जनरेशनला काय करायचं की साठवण्यासाठी त्यांच्याकडे एक प्लॅन असणं गरजेचं आहे की ज्या प्लॅनमध्ये त्यांना पहिल्यांदा सुरुवात करायची आहे की त्यांचं कॉन्टिन्जन्सी फंड, एमर्जन्सी फंड, राईट, इथून सुरुवात करायचं आहे. कारण आजच्या या प्रायव्हेट जगामध्ये, फास्ट मुव्हिंग वर्ल्डमध्ये ना, करिअर पण फास्ट चेंज होत आहे. यंग मुलांना पैसे जास्त चांगले मिळत आहे आणि मिळाल्यानंतर त्यांच्याकडून खर्च पण होत आहे, याची पण काळजी घेतली जाते. ते त्यांना डिस्टर्ब केलं जातं. दोष त्यांचा नाही आहे, त्यांना जे बाहेर बघायला मिळतं त्याच्यातून त्यांच्या हातात ते पैसे कॅपिटलिझमकडे जातात. राईट. तर ते सेव्ह नाही करू शकत आहेत आणि त्यांनी सेव्ह नाही करायला पाहिजे. यासाठी त्यांना पहिलं एक गोष्ट करायची की जे काही त्यांचे महिन्याचे खर्च आहेत ॲटलिस्ट 6 महिन्याचा त्यांच्याकडे एमर्जन्सी फंड त्यांना उभा करायचा आहे. बरोबर. तो सेव्हिंग अकाउंटमध्ये असू शकतो थोडासा, आणि थोडासा म्युच्युअल फंडच्या लिक्विड अकाउंटमध्ये असू शकतो, किंवा काही फ्लेक्सी FDs असतात त्याच्यामध्ये 6 महिन्याचा लेट्स 50,000 खर्च आहे तर ॲटलिस्ट त्यांच्याकडे 3 लाख रुपये तरी बेअर मिनिमम पहिले साठवले पाहिजे. बरोबर. आता हे 3 लाख नाही आहेत तर इन्व्हेस्टमेंटची काही करू नका. कारण आज तुम्ही 3 लाखाचं कॉन्टिन्जन्सी नसेल, जो काही तुमचा 6 महिन्याचा वर्षभराचा एमर्जन्सी फंड नसेल आणि तुम्ही इन्व्हेस्टिंग करताय, भविष्यामध्ये तुम्ही फायनान्शियल ट्रॅपमध्ये येण्याचे चान्सेस 100% आहे. राईट. सर, मला एक याच मुद्द्याला पकडून विचारायचं आहे की सर्वसामान्यांसाठी प्रश्न आहे सर, चुकीच्या इन्व्हेस्टमेंट कोणत्या? जॉब लागल्यानंतर पहिल्या 10 वर्षामध्ये या इन्व्हेस्टमेंट लोकांनी नको करायला. म्हणजे हे फार हार्श स्टेटमेंट झालं माझं, बट तुम्ही तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून या गोष्टीकडे काय सांगाल की या इन्व्हेस्टमेंट नका करू सुरुवात करताना आयुष्याची, म्हणजे फायनान्शियल आयुष्याची, तर या इन्व्हेस्टमेंटकडे नका हो. कोणत्या इन्व्हेस्टमेंट करायला नाही पाहिजे याच्याआधी आपण चैतन्य काय करूया की तुमच्यासाठी कोणत्या इन्व्हेस्टमेंट अवेलेबल आहेत ना हे पहिल्यांदा अंडरस्टँड करा. ओके. कारण मेजॉरिटी लोकांना ॲसेट्स काय आहेत हे माहीत नाही. बरोबर. ज्यावेळेस तुम्हाला ॲसेट्स डीपली कळतात ना,
तर त्यावेळेस तुम्ही ना वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये तुमचे थोडे थोडे पैसे स्प्रेड करता. याला डायव्हर्सिफिकेशन नाव देतात. पण डायव्हर्सिफिकेशन आजकाल स्कूल कॉलेज एज्युकेशन सिस्टममध्ये कोणी शिकवत नाही. कारण तुम्हाला फास्टेस्ट फायनान्शियल फ्री व्हायचं असेल तर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनमध्ये किंवा ॲसेट क्लासेसमध्ये मास्टर होणं फार गरजेचं आहे. आणि हे नॉलेज ना अवेलेबल नाही आहे आज. तर कोणत्या ॲसेटमध्ये करू नये त्याच्या आधी कोणत्या 5 इन्व्हेस्टमेंट ॲसेट्स आहेत ते आपण अंडरस्टँड करू. तो पहिली ॲसेट येते की ज्यामध्ये तुम्हाला लिक्विडिटी ठेवायची. म्हणजे तुमचं सेव्हिंग बँक अकाउंट असू शकतं, म्युच्युअल फंडमधले लिक्विड फंड्स असू शकतात, फ्लेक्सी FDs असू शकतात, जे शॉर्ट टर्ममध्ये ज्याचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे तुम्हाला लिक्विडिटी. जी तुम्हाला पैशाची गरज केव्हाही लागेल त्यावेळेस तुम्ही त्या लिक्विडिटीतून पैसे काढू शकता. एक्झॅक्टली. दुसरं ऑप्शन आहे तो डेट ऑप्शन ज्याला म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या FDs असतात किंवा इन्शुरन्समध्ये काही एन्डॉमेंट किंवा मनी बॅक प्लॅन्स असतात जे फक्त डेट अलोकेशन करतात. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात. इव्हन म्युच्युअल फंडमध्ये पण या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत की म्युच्युअल फंडमध्ये डेट फंड्स असतात. मेजॉरिटी लोकांना म्युच्युअल फंडमध्ये पण डेट फंड्स असतात हे माहीतच नाहीये. आणि खूप साऱ्या लोकांचे जर पोर्टफोलिओ मी आज क्लोजली मॉनिटर केले तर 90%, काही जणांचे 100% इक्विटीमध्येच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. तर डेट फंड त्यांच्याकडे नसतो. तो सेकंड कॅटेगरी डेट फंड. थर्ड कॅटेगरी ती जी आता पॉप्युलर आहे आणि बरेचसे लोक ब्लाइंडली त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात विच इज कॉल्ड इक्विटी. इक्विटीमध्ये तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्टॉक्स बाय करू शकता. स्टॉक्स बाय करताना इथं तुम्हाला नॉलेज लागेल की कोणत्या इंडेक्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, कोणत्या गोलसाठी इन्व्हेस्ट करायचं आहे, किती काळासाठी इन्व्हेस्ट करायचं आहे, बेंचमार्क काय ठेवायचं आहे, तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं आहे. कारण स्टॉक्स तर खूप सारे अवेलेबल आहेत तुम्हाला. खरे अगेन इक्विटीमध्ये तुम्हाला एक ऑप्शन येतो की तुम्ही म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. याला मॅनेज्ड फंड पण म्हणतात की एक फंड मॅनेजर असतो जो तुमच्यासाठी स्टॉक सिलेक्शनचं काम करतो, कोणते बाय करायचे कोणते सेल करायचे. पण यावरही तुम्हाला टोटली 100% डिपेंड राहून चालला नाही की फंड मॅनेजर तुम्हाला काय करतो याची 100% क्लॅरिटी येणार नाही. देन इक्विटी नंतर चौथा ऑप्शन येतो रिअल इस्टेट. ओके. आता रिअल इस्टेट तर पॉप्युलर आहे कारण आपल्या आई वडिलांनी सांगितलं की रिअल इस्टेटमध्येच इन्व्हेस्ट करायचं. बरोबर. गंमत सांगतो तुम्हाला, मी डेटा सांगतोय आणि रिसर्च सांगतोय जो मेजॉरिटी लोकांना माहीत नाही. आजही तुम्ही कितीही पॉडकास्ट जरी फायनान्शियल मार्केटवरती ऐकले असतील तरी आजही 85% आणि हा RBIचा रिसर्च आहे, 85% जे ॲसेट्स लोकांकडे होल्ड केली ती रिअल इस्टेटमध्ये. शॉकिंग आहे सर नंबर. शॉकिंग आहे. आणि 15% फायनान्शियल मार्केटमध्ये. पण या फायनान्शियल मार्केटमध्ये फक्त इक्विटी मार्केट नाही. या 15%मध्ये पण जवळपास 10% फिक्स्ड इन्कम FDs वगैरे बँकेकडे, म्हणजे 10% अजून बँकेकडे, 5%च लोक अजूनही इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. अरे बापरे. तो ही चौथी ॲसेट क्लास रिअल इस्टेटमध्ये मग तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बाय करू शकता, राईट. त्याच्यानंतर तुम्ही हॉलिडे होम बाय करू शकता. नावडेज इंटरनॅशनल प्रॉपर्टी पण इथे बसून तुम्ही बाय करू शकता. बरोबर. दुबई किंवा सिंगापूर किंवा थायलंड, बँकॉक. राईट. आय प्रेफर दुबई आणि ऑस्ट्रेलिया. ओके, ठीक आहे सर. काही रिझन स्पेसिफिक? बघा, रिझन असं आहे की आपल्या इकडे इंडियामध्ये रिअल इस्टेट आपण ज्यावेळेस बाय करतो त्यावेळेस बँकेकडून आपण लोन घेतो. तर ते लोन साधारण 8-9% लोन आहे. बरोबर. 8-9% लोन घेतल्यावरती आपण EMI पण भरतो. पण त्याच्यानंतर समजा तुम्ही ते इन्व्हेस्टमेंटसाठी घेतली असेल ती प्रॉपर्टी, तर आपल्या इकडे इंडियामध्ये मेट्रो सिटीमध्ये यील्ड रेसिडेन्शियलवरती 3% वगैरे मिळते. ओके. मी 1 कोटीच्या प्रॉपर्टीवरती फार तर किती त्याला व्याज दर मिळेल, 25-30 हजार रुपये त्याला महिन्याचं मिळेल, इन्कम मिळेल, रेंट मिळेल. त्याच्यातून त्याचं मेंटेनन्स पण आहे, त्यात टॅक्सेशनचा पण पार्ट येतो. बरोबर. तो मग त्यामुळे त्या व्यक्तीकडे 2% फक्त हातामध्ये उरतात. एक तर बँक सगळे पैसे घेऊन जाते EMIच्या याच्यातून. बरोबर. तिकडे काय प्रॉब्लेम, तिकडे अपॉर्च्युनिटी काय प्रॉब्लेम, इकडे अपॉर्च्युनिटी तिकडे की तिकडे बँकचं मॉर्गेज फार कमी आहे, म्हणजे 2.5% या पद्धतीने बँक तुम्हाला तिथे मॉर्गेज देणार. तिकडे रेंट पण तुम्हाला फार चांगलं मिळेल, कंप्लायन्स चांगले आहेत कारण ते इंटरनॅशनल ॲसेट आहे, भव्य लोकल ॲसेट आहे. रेडा आपल्या इकडे आज आलेले आता आला 2-4 वर्ष. मग त्यामुळे आपण बँकेला तिकडे जे पैसे आपण देणार ना त्याच्यापेक्षा आपल्याला इथे व्याजदर चांगला मिळेल. एक्झॅक्टली. करेक्ट. म्हणून इंटरनॅशनल ॲसेट्समध्ये रिअल इस्टेट झाला. येस. आणि 5वी ॲसेट क्लास इन्व्हेस्टमेंटसाठी जे अवेलेबल आहे विच इज कॉल्ड कमोडिटी. कमोडिटीमध्ये मी मेन प्रेफरन्स देईन गोल्ड. राईट. गोल्डमध्ये का करा, कारण आता तुम्ही सध्याचं फायनान्शियल इक्विटी मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह गोष्टी होत आहेत. मार्केट सतत फ्लक्च्युएट होत आहे. जी GDP आपली एक्सपेक्टेड होती, ग्रोथ आपली ही इंडियाची होत नाही आहे. त्याच्यानंतर बिझनेसेस एक्सपांड नाही होत आहे.
टॅक्सेस वाढलेले, आरबीआयने इंटरेस्ट रेट वाढवलेला आहे, जिओ पॉलिटिकल सिस्टम जर बघितलं तर प्रेशरमध्ये आहे. याचा अर्थ काय होतो की या सर्व गोष्टी होतात त्यावेळेस मार्केटमध्ये रिसेशन किंवा थोड्या वेळासाठी, थोड्या काळासाठी फ्लक्च्युएट होईल. बरेचसे लोक ज्यांनी ब्लाइंड इन्व्हेस्ट केले ते पैसे लूज करतील. एक्झॅक्टली. तर अशा काही गोष्टी असतात त्यावेळेस तुम्हाला हेजिंग ॲसेट क्लास म्हणून गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं फार महत्त्वाचं. पण या 5 गोष्टी कळल्या की गोल्ड तुम्हाला मस्त रिटर्न देईन. नाही. तर सरांनी आपल्याला ॲसेट सांगितले की जिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. यातल्या 2 गोष्टींवर मला सरांना विचारायचं आहे की सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगायचं की सरांनी जे इक्विटी सांगितलं तर ते ट्रेडिंग नाही बोलले सर. नाहीतर तुम्ही ट्रेडिंग त्याला समजा. ट्रेडिंग इज डिफरंट, इक्विटीमध्ये पैसे गुंतवणं इज डिफरंट थिंग. करेक्ट सर? ॲब्सोल्युटली राईट. तर ती गोष्ट नीट समजून घ्या. आणि सर दुसरी गोष्ट मी असं ऐकलं आजकाल की जे न्यू जनरेशन आहे, तुम्ही बोलले डेट फंडच्या अंडर तुम्ही सांगितलं की FD मध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकतात. बट आजकाल सर भरपूर लोकांच्या मनात असं आहे की अरे काय FD करतो, अरे काय FD करतो. बट तुम्ही सगळ्या गोष्टींना एक सेम इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. रिअल इस्टेटलाही तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, इक्विटी, या सगळ्या गोष्टींना, कमोडिटी मार्केट. तर FDचं महत्त्व काय आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की FD मध्ये पैसे गुंतवावे? तुम्ही मला त्याच्याआधी क्वेश्चन काय विचारले, कोणत्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करू नये. ठीक आहे, मी तुम्हाला सर्व ॲसेट क्लास सांगितल्या. बरोबर. बघा 5ही ॲसेट क्लास त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर. तुमचा रोल आहे की तुम्हाला कोणत्या ॲसेट क्लासमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं आहे याची क्लॅरिटी आणणं, विच इज कॉल्ड फायनान्शियल गोल. आता FD मध्ये काय इन्व्हेस्ट करायचं आहे, जर तुम्हाला एका स्पेसिफिक गोलसाठी पुढच्या 1 ते 12 महिन्यामध्ये पैसे लागणार आहेत आणि तुम्हाला माहीत नाही की ते एक्झॅक्ट कोणत्या महिन्यामध्ये लागणार आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही छोटे छोटे FDs करू शकता. कारण इथे तुमचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय, की तुम्हाला पैसे इमिजिएट लिक्विडिटी मिळालं. करेक्ट. प्रॉब्लेम होतो की लोकांना क्लॅरिटी नसल्या कारणाने ना, एका वर्षानंतर त्यांना घर घ्यायचं असेल तर घराचे डाऊन पेमेंटचे पण असे कित्येक केसेस मी बघितले आहेत की ते पैसे त्यांनी फायनान्शियल मार्केट आणि इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आहेत. दॅट इज रॉंग सर. म्हणजे जर तुम्हाला घर घ्यायचं आहे आणि डाऊन पेमेंटसाठी 15 लाख रुपये लागणार आहे, तर डू नॉट इन्व्हेस्ट इट इन इक्विटी मार्केट. नाही, ते रॉंग नाही, ते गॅमलिंग आहे. त्याला रॉंग तर दूर राहिलं की रॉंग लांब राहिलं, तुम्ही गॅमलिंग करून बसलेले आहेत. मग सर इक्विटीमध्ये पैसे टाकताना थोडंसं लॉंग टर्मचा विषय असेल, म्हणजे तुम्हाला 10-15 वर्ष, तर तुम्ही तिथे करू शकता. सर मग मला याच्यात आता एक विचारायचं, जसं आपण बोलत होतो की कुठे नको करायला इन्व्हेस्टमेंट, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? क्रिप्टोमध्ये नका करू, कारण ती ॲसेट क्लास नाहीये. जर तुम्हाला स्पेसिफिक सांगायचं झालं तर क्रिप्टोला अजून काही क्रिप्टो हॅज गिवन मोर रिटर्न, मल्टिप्लाय रिटर्न, तरी पण क्रिप्टोमध्ये नका करू, कारण ॲज सच तर त्याला ॲसेट क्लास म्हणून अप्रुव्हल नाही आलेलं. बरोबर. ठीक आहे, इंडियात तरी नाही अजून. इंडियात तरी नाही. तर 5 ॲसेट क्लास ज्या आहेत तुम्हाला, जे आता मी सांगितलं, त्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही करण्यामागचं रिझन हेच असलं पाहिजे, देअर शुड बी अ प्रोसेस सिस्टम. म्हणजे की तुम्हाला तुमचे गोल्स माहिती पाहिजे की का तुम्हाला या स्पेसिफिक 5 पैकी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचं. बरोबर. गोल. सेकंड थिंग, ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला माहिती पाहिजे. राईट. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे की तुम्हाला एका वर्षानंतर घर घ्यायचं आहे, डाऊन पेमेंटसाठी 10 लाख रुपये लागणार आहेत आणि हे 10 लाख रुपये तुम्हाला कशा पद्धतीने गोळा करायचे, दर महिन्याला तुम्हाला किती पैसे बाजूला ठेवायचे, सेव्ह करायचे किंवा इन्व्हेस्ट करायचे, व्हॉटएव्हर काय. ठीक आहे, हे ऑब्जेक्टिव्ह झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काही फायनान्शियल प्रिन्सिपल पण माहिती पाहिजे, जसं रिस्क वर्सेस रिवॉर्ड. हा एक फायनान्शियल प्रिन्सिपल आहे. आता रिस्क वर्सेस रिवॉर्ड म्हणजे काय, की जितकी जास्त तुम्ही फायनान्शियल रिस्क घेणार तितकं जास्त तुम्हाला रिवॉर्ड मिळेल, पण तितकी रिस्क पण जास्त आहे. राईट. मग याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त रिस्क घेतला तर एव्हरी टाइम तुम्हाला जास्त रिवॉर्डच मिळेल. रिस्क तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह घ्यायचे. तर हा एक प्रिन्सिपल आहे. मेजॉरिटी लोक हा फॉलो नाही करत. इट जस्ट लाईक मी आता येते ना तुमच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवरती सकाळच्या वेळेला अर्ली मॉर्निंगनं रस्ता रिकामा होता. रस्ता रिकामा होता याचा अर्थ हा नाही आहे की माझ्या ड्रायव्हरला मी सांगेन की तू जे दोन्ही पाय जे एक्सिलेटरवरती ठेवलेस तर आपलं स्पीड वाढेल. दोन्ही पायाने एक्सिलेटरवरचं स्पीड तर वाढणारच आहे, पण अचानक गाडी आलं तर ॲक्सिडेंट होणारच आहे. एक्झॅक्टली. प्रॉब्लेम आहे की इन्व्हेस्टिंग वर्ल्डमध्ये मेजॉरिटी लोक त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये दोन्ही पाय एक्सिलेटरवरती ठेवूनच इन्व्हेस्टिंग करतात. म्हणजे रिटर्न्स पाहिजे देवसाठी, आणि ब्लाइंड असतात ते. बरोबर. तर या सर्व गोष्टी नका करू. क्रिप्टोपासून लांब राहा. प्रत्येक ॲसेट क्लासला इन्व्हेस्ट करण्याचे गोल्स, ऑब्जेक्टिव्ह, प्रिन्सिपल नंतर मग तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा, टॅक्टिक्स बनवा की कशा पद्धतीने तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायचे, काय करायचं आहे. देन मग फायनली इन्स्ट्रुमेंट की आत्ता इन्व्हेस्ट कुठे करायचं. बरोबर. आणि मग त्याला रिव्ह्यू करा. बघ, या 6-7 गोष्टी तुम्ही केल्या ना
तुम्हाला कोणी अडवणार नाही की Exactly. फायनान्शियल फ्री नाही होणार मला बरोबर, कुठल्याही मार्केटमध्ये. करेक्ट. पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला एक टेक्निकल नॉलेज लागतं. समजा इक्विटी तरी घ्यायची आहे तरी सुद्धा कोणते शेअर्स घेतले पाहिजे लॉंग टर्मसाठी, त्याच्यासाठी तुम्हाला फायनान्शियल प्लॅनरची गरज लागते. त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमचं जर फर्स्ट होम झालेलं आहे तर सेकंड होम कुठे घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर किती तुमचा पगार आहे आणि तुम्ही कितीचं घर घेतलं पाहिजे हे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनर सांगतात. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये कोणत्याही SIP मध्ये जास्त रिटर्न दिसले म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, पण तसं नसतं. 3 महिन्याचे 5 महिन्याचे रिटर्न तुम्ही बघत असतात, 1 वर्षाचे 10 वर्षाचे रिटर्न बघून फायनान्शियल प्लॅनर तुम्हाला सांगतात. सर, भरपूर लोकांना असं असतं की मला फॉरेन ट्रिप करायची आहे. आजकाल फॉरेन ट्रिप हे एक फॅशन झाली आहे की नाही, अरे मी फॉरेन ट्रिप करून आलो. या मुलांमध्ये सर फॉरेन ट्रिपचं जास्त एक क्रेज निर्माण झालंय. तुम्ही काय सांगाल की फॉरेन ट्रिप प्लॅन करायच्या आधी कोणत्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे? बघा, फॉरेन ट्रिप करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे असं नाहीये, पण अल्टिमेटली हा जो वेकेशनचा जो पार्ट येतो हा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये येतो. ठीक आहे, मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही सफिशियंट पैसे कमवत असाल, राईट, तुमच्या जर सफिशियंट ॲसेट्स असतील तर तुम्ही फॉरेन ट्रिपला जाण्यासाठी प्लॅन करा. म्हणजे तुम्ही सिंगापूरला जाणार आहे, तुम्हाला 3 लाख रुपये लागणार आहेत आणि पुढच्या 12 महिन्यानंतर जाणार आहे, ते 3 लाख जमवण्यासाठी तुम्ही प्लॅन करा. बरोबर. जाऊ नका असं मी म्हणत नाही. तुम्हाला वाटतं की तुम्ही तिकडे जाऊन एक्सप्लोर करा, कारण वेगवेगळ्या देशामध्ये तुम्ही जाणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. बरोबर. तिकडे काय चाललंय, कशा पद्धतीने लोक तिथे विचार करतात, कशा पद्धतीने ते लोक बाकीच्या सर्व गोष्टी करतात, तर ते कल्चर तुम्हाला कळतं आणि हे चांगलं आहे तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या जडणघडणीसाठी या गोष्टी चांगल्या आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही विदाऊट प्लॅन जर फक्त पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन या सर्व गोष्टी करून जाताय तर भविष्यामध्ये तुम्ही तो ट्रॅप अजून जास्त क्रिएट करा. बरोबर. जे काय करायचं ना, तुम्ही रीच प्लॅन बनवा आणि प्लॅनिंग मार्फत करा. म्हणजे जर सर 2 वर्षानंतर जर म्हणजे तुम्हाला फॉरेन ट्रिप करायची आहे तर तुम्ही आतापासूनच त्याच्यासाठी पैसे जमवायला स्टार्ट करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती ट्रिप प्लॅन करू शकता. जसं की भरपूर वेळेस हनीमूनसाठी प्रत्येकाचा एक क्रेज असते की मला बाहेरच जायचं आहे हनीमूनला, तर तुम्ही 2-3 वर्ष आधीपासूनच प्लॅन करा आणि नंतर मग लग्न झाल्यावर तुम्ही ते करू शकतात. बस इन्स्टंटली मग वडिलांकडून पैसे घेऊन हनीमून करायचा, त्यांचे पैसे करून ते थोडंसं चुकीचं होणार. म्हणजे जॉब लागलेल्या लोकांचा जर आपण विचार केला तर बघा, त्या गोष्टी म्हटलं तर चुकीच्या आहेत, पण कसं आहे की आपण कल्चर्ड लेवल लाईफ जगतो. कारण लग्न करणं, त्याच्यानंतर नावडेज हनीमून, थोडं आपण वेकेशन आणि हनीमून 2 गोष्टी आपण अब्रॉडला जाऊन करतो. बरोबर. ठीक आहे, कारण तो एक वेगळा एक्सपिरियन्स असतो. राईट. मला एवढंच म्हणायचं आहे की तो एक्सपिरियन्स जो काही तुम्हाला घ्यायचा आहे ना, हा प्लॅन करा आणि प्लॅनिंग मार्फत तुम्हाला कळणं गरजेचं आहे की तुम्ही किती त्यामध्ये स्ट्रेच करताय. करेक्ट. ओव्हर स्ट्रेच अगदी करू नका. बरोबर. आणि तुम्हाला जर प्लॅनिंग केल्यानंतर क्लॅरिटी येईल की नाही, मला हा गोल आता थोडा पोस्टपोन करायचा आहे, भविष्यामध्ये मी जातो. तुमचे गोल्स तुम्हाला माहिती असतील ना, तर तुम्ही अननेसेसरी ज्या गोष्टी येतात तुमच्या लाईफमध्ये ना, त्या तुम्ही कट करायला लागता. एक्झॅक्टली. बरोबर. सर, आपण भरपूर वेळेस बघतो की जॉब लागल्यानंतर सगळ्यात पहिले सॅलरी अकाउंट ओपन होतं आणि बँकवाले त्यांना क्रेडिट कार्ड देतात. मी अशी एक्झाम्पल पाहिले की काही मुलं खूप चांगला यूज करतात क्रेडिट कार्डची, बट काही क्रेडिट कार्डमुळे क्रेडिट कार्डचं जे असतं म्हणजे जी अमाऊंट असते ते फेडण्यासाठी मग पर्सनल लोन घ्यावं लागतंय, इथपर्यंत वेळ आलेली आहे. तर तुम्ही काय सांगाल क्रेडिट कार्ड या मुद्द्यावर? काही नाही, बरेचसे लोक आहेत, त्यामध्ये मी पण एक काही वर्षापूर्वी होतो. ओके. 7 क्रेडिट कार्ड माझ्याकडे पण होते आणि 7ही क्रेडिट कार्डमध्ये मी काय करायचो, एव्हरी टाइम इकडून तिकडून ते म्हणतो ना की जम्बलिंग करायचं आणि पगार पुरायचा नाही. सिच्युएशन बऱ्याच वर्षापासून चाललेली आहे अँड इट्स अ ट्रॅप की तुमच्या खिशामध्ये पैसे नाही आहेत आणि तुम्हाला खर्च करायला लावणं हा एक प्रकारचा बँकेने केलेला ट्रॅप आहे. बरोबर आहे. पण क्रेडिट कार्ड कोणी वापरावं, ज्याला माहिती आहे की त्याला कसं वापरायचं आहे, राईट. ज्याला गरजच नाही आहे क्रेडिट कार्डची, त्याच्या पॉकेटमध्ये क्रेडिट कार्ड असावं. नावडेज माझ्याकडे क्रेडिट कार्ड्स आहेत, बट आज माझे जे पेमेंट होतात हे माझ्या कंपनीच्या अकाउंटमधून होतात किंवा सेव्हिंग अकाउंटमधून होतात. क्रेडिट कार्डचा वापर रेअरली होतो, ज्यावेळेस मला काही इंटरनॅशनल पेमेंट्स करायचे असतील त्यावेळेस होतात. पण यंग मुलांना प्रॉब्लेम काय होतं की क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यांचे जे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असतात, झटपट मला आयफोन घ्यायचा आहे, हा डिस्काउंट लागलाय, तो डिस्काउंट लागलाय, तर ते ग्रॅटिफिकेशन त्यांना अवॉइड करणं टफ होऊन जातं. आणि दोष यांना नाही देऊ शकत, त्यांची फायनान्शियल लिटरसीवर वीक असल्या कारणाने त्या जाळ्यामध्ये ते सहज ओढले जातात आणि मग या क्रेडिट कार्डचं जाळं इतकं मोठं असतं की आयुष्यामधले 5, 10, 15 वर्ष पण लोकांचे पाठीमागे येतात आणि ते क्रेडिट कार्डचे लोन फेड असतात. एका क्रेडिट कार्ड कंपनीसाठी किंवा बँकेसाठी आयडियल क्लायंट कोण आहे तुम्हाला सांगू, जो फक्त दर महिन्याला त्याचा मिनिमम अमाऊंट देईल आणि बाकीचं इंटरेस्ट चढत राहील.
हे लोकांकडे आमच्याकडे अशा केस स्टडीज आहेत की 5 वर्षापासून तो फक्त त्याचं EMI भरतोय आणि प्रिन्सिपल जेवढं त्यांनी घेतलेलं तेवढंच आजही आहे. ही सराशी एक्झाम्पल्स आहेत. एन नंबर ऑफ केस स्टडीज आहे. रादर दॅन दर घरामध्ये पण असू शकते यंग जनरेशन असेल तर क्रेडिट कार्ड वापरतात ते. तर स्पेसिफिकली यंग जनरेशन आजची डायनॅमिक आहे, एनर्जेटिक आहे. यांना फायनान्शियल लिटरसीची पहिली गरज आहे, जे 35 एजमध्ये. बरोबर. कारण यांना जर ट्रॅपमध्ये आणलं ना तर सिस्टमला माहिती आहे की हे ब्रोक होणार. यांची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांवरती येणार. यांची जबाबदारी त्यांच्या आई वडिलांवरती आल्यावरती त्यांचे आई वडील पण ब्रोक होणार. बरोबर. म्हणजे एक एक जनरेशनला ब्रोक करणं, एक एक सायकलला ब्रोक करणं हे सिस्टमचं काम आहे. मग यासाठी आपलं काम आहे की आपल्याला फायनान्शियल लिटरसी वाढवणं. बरोबर आहे. क्रेडिट कार्ड पण चांगल्या पद्धतीने यूज केले जातं, जसं तुम्ही सांगितलं सर की इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी. त्याच्यानंतर एअरपोर्टवर पण जर तुम्हाला माहिती असेल तर चांगला यूज करता येतो. म्हणजे ज्यांना यूज करायचं माहिती आहे की कसं आपण क्रेडिट कार्डचं यूज केल्याने तिथे आपल्याला फूड, त्याच्यानंतर लिकर वगैरे या गोष्टी चांगला एक डिस्काउंट त्याच्यात मिळू. डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट्स मिळतो, पेट्रोल भरताना मिळतो. पण बरोबर शेवटी तेच आहे ना की क्रेडिट कार्ड कसं वापरायचं हे माहिती असेल, बरोबर ते तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तुम्ही मला मोठा चाकू दिला, मला वापरायचं कसं आहे ते माहीत नाहीये, तर इधर म्हणजे बोट कापेल नाही तर मला गळाचे. एक्झॅक्टली. बरोबर. तुम्हाला ते विपन्स कसे वापरायचे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि सर तुम्ही जो इम्पॉर्टंट पॉईंट सांगितला ना, मिनिमम ड्यू जो असतो, तर त्यावर जास्त लोक घुटमडले जात आहेत सध्या. म्हणजे त्यामुळे जास्त क्रेडिट कार्ड त्यामध्येच जास्त जातात. कारण खूप सारे ऑफर्स असतात एव्हरी सिंगल डे. सकाळी उठल्यावरती काही ना काहीतरी डिस्ट्रॅक्शन येतं, काही ना काहीतरी पैशाची जबाबदारी येते, त्यावेळेस क्रेडिट कार्ड यूज केलं जातं. बरोबर आहे. सर जेव्हा आपण बघतो की एखादा मुलगा कम्प्लीट करतो, त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो आणि त्याच्यानंतर त्याला जॉब करायचा असतो. बट जॉब करायचा असतो कारण घरच्यांचं प्रेशर असतं, बट त्याच्या डोक्यात एक फॅन्टसी म्हणजे एक असतं की बिझनेस बिझनेस बिझनेस. कारण काही मूवीज आपण बघतो तर त्याच्यात ते कल्चर दाखवलं जातं बिझनेसचं, की एकदम म्हणजे क्लासी कल्चर दाखवलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं, ज्यांच्या डोक्यात अशी दुविधा मनस्थिती सध्या, तर या मुलांनी काय करावं? बिझनेस जॉब करून नंतर 4-5 वर्षांनी बिझनेस करावा की स्टार्टिंग पासूनच बिझनेस करावा? हा तुमचा प्रश्न आहे की ऑडियन्ससाठी पण विचारले? ऑडियन्सच्या मनातला सर. ऑडियन्सच्या मनातला प्रश्न. डेफिनेटली यंग जनरेशनने बिझनेसमध्ये यावं. ओके. बट येण्याच्या आधी तुम्ही काय तुमचं प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतं का, आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्या प्रोडक्टमधून किती पैसे मिळतील, त्या प्रोडक्टला सेल करण्यासाठी तुम्हाला मार्केट कुठे आहे, राईट, त्या मार्केटमध्ये जाऊन तुम्ही सेल कसं करणार, त्या मार्केटपर्यंत पोहोचणार कसं, या काही बेसिक फंडामेंटल्स आधी अंडरस्टँड करावं. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की मी या स्पेसिफिक गोष्टीमध्ये चांगलं, जसं मी केलेलं, मला माहिती होतं की मी फायनान्शियल ॲडवाईस खूप चांगला देऊ शकतो. ओके. आणि मी 2008 मध्ये CFA वगैरे केल्यानंतर फायनान्शियल ॲडवाईस द्यायला सुरुवात केली आणि पैसे मागायला सुरुवात केली फीसच्या कन्सल्टेशन. तर लोक म्हणतात की खूप छान ॲडवाईस दिली पण पैसे नाही मिळणार तुला. का सर असं? कारण आजही फायनान्शियल कन्सल्टेशनला कोण देतं? कन्सल्टेशनला फीस कोण ॲडवाईस करत ना. आजही बरेचसे तुम्ही बघितलं, आज इव्हन भारतामध्ये 1000 फक्त सेबी रजिस्टर्ड साधारण ॲडवायझर इंडिव्हिज्युअल लेवलवरती हे फीस चार्ज करतात आणि क्लायंटच्या इंटरेस्टमध्ये काम करतात. बरोबर आहे. बट बरेचसे लोक आजही फीस चार्ज करत नाहीये. तो बिझनेस सुरू करण्याच्या आधी तुमचं इंटेन्शन काय हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला बिझनेस प्लॅन लागेल आणि तो पेपरवरती लागेल. करेक्ट. आणि एखाद्याला चांगला एक्सपर्टला आधी हायर करून त्याच्यासोबत थोडेसे इनिशियल बेसिक अंडरस्टँडिंग करून घ्या की तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये जाताय. तर तुम्हाला प्रोसेस डिझाईन करण्यासाठी एक्सपर्ट लागेल, तुमचं प्रोडक्ट डिझाईन करण्यासाठी एक्सपर्ट लागेल, प्रोडक्टला कुठल्या मार्केटमध्ये घेऊन जायचं त्याच्यासाठी एक्सपर्ट लागेल, त्या मार्केटमध्ये घेऊन जाऊन सेल्स कसं करायचं, कारण मल्टिपल गोष्टी आहेत. बरोबर. इव्हन फायनान्स पण तुम्हाला बघावं लागेल, तुम्हाला टॅक्स किती लागणार आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पण यंग जनरेशननी यावं, हे सगळं शिकावं. राईट. येस. सर तुम्ही मला जेव्हा आपण ऑफ द कॅमेरा बोलत होतो तर तुम्ही एक गोष्ट सांगितली की इतका तुमचा एक्सपिरियन्स आहे आता फायनान्शियल प्लॅनिंग मधला, तरी सुद्धा तुम्ही आज फॉरेन कोच कडून ट्रेनिंग घेत असतात मध्ये मध्ये, आणि खूप चांगलं अमाऊंट तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करतात. मी अमाऊंट नाही सांगत, बट खूप चांगलं अमाऊंट तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करतात. सर फायनान्शियल प्लॅनिंग किंवा या सगळ्या गोष्टी लोकांना आज असं वाटतं की अरे मला गरज नाही फायनान्शियल प्लॅनिंग, पण शिकणं किती इम्पॉर्टंट आहे या गोष्टी, हे याबद्दल तुम्ही कसं? त्यातून शिकणं फार महत्वाचं. शिकणं कधी थांबू नका, कारण जग खूप फास्ट चेंज होत आहे. आज जे जग आहे ते उद्या वेगळं असेल. इव्हन मी पण म्हणतो की एव्हरी सिंगल डे तुम्हाला शिकण्यासाठी कमीत कमी अर्धा तास तरी ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. मी म्हणतो ना की तुम्हाला दात नाही घासले, तुम्हाला अंघोळ नाही केलं,
तर तुम्हाला केळस वाटतं, घाणेरडपणा वाटतो. तर माझी फिलॉसॉफी एकच आहे की दर दिवशी एका क्लायंटला मी कम्युनिकेट करत नाही, की त्याला ऑफर नाही करत, त्याचं प्लॅनिंग नाही करत, किंवा दिवसातून मी एखादं पेज कंटेंट लिहित नाही माझ्या पुस्तकासाठी. ओके. तर मला किळस वाटतं. अजून मला किळस वाटतं की दर दिवशी मी पैसे नाही कमवले तर मला किळस वाटतं. तर तुम्ही माइंडला त्या पद्धतीने इव्हॉल्व करणं गरजेचं आहे. आणि हे आधी असं नव्हतं. ज्यावेळेस मी माझं पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये जास्त इन्व्हेस्ट करायला लागलो ना, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी नावडेज चांगले कपडे घालणं, चांगलं ग्रूम राहणं, पॅशन करणं, हे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आधी नव्हतं. बरोबर. आणि हे पण तुम्हाला पैशाला अट्रॅक्ट करणारे काही लक्षण आहे. फिटनेस चांगलं ठेवणं, हे पण इम्पॉर्टंट. ते तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून कळत असतं. म्हणजे एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी वाटते. मस्ट अट्रॅक्ट. एक्झॅक्टली. पर्सनॅलिटी, तुमचं फूड मॅटर करतं. राईट. आता ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पर्सनल डेव्हलपमेंट करता ना, त्यावेळेसच तुम्हाला याचे इम्पॉर्टन्स कळतात. राईट. आणि त्यासाठी मी म्हणतो की प्रत्येक यंग जनरेशन असू दे, इवन मी मिडल ग्रुपमधल्या 40-45 वर्षाचे कॉर्पोरेट एम्प्लॉईजना बघतो, सिनियर सिटीजनला बघतो, शिकणं थांबवतात लोक. एक्झॅक्टली. पण शिकणं जर तुम्ही थांबवलं ना, तर तुमच्या लाईफमध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत. राईट. सर, जो आपला ग्रुप आहे की जॉब लागल्यानंतरचे 10-15 वर्ष त्या लोकांना आपण टार्गेट करतोय समजा याच्यात जास्त करून, तर याच्यामध्ये असं असतं की यार मला श्रीमंत बनायचंय. श्रीमंत बनण्यासाठी मी शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतो, मी ट्रेडिंग करतो, किंवा जसं तुम्ही बोलले क्रिप्टो, याच्यात पैसे टाकतो. तर या एका गोष्टीला जर आपण एका साईडला ठेवलं की ट्रेडिंग केलं आणि जर जसं तुम्ही बोलले गॅमलिंग एक पार्ट येतो, बसलं तर बसलं, श्रीमंत बनून जाईल. इन्व्हेस्टमेंट करून एखादा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो का? 100% बनू शकतो. बाय द वे, इन्व्हेस्टमेंट करूनच व्यक्ती श्रीमंत बनू शकतो. राईट. आता इन्व्हेस्टमेंट 2 ठिकाणी करून तो श्रीमंत, 2च मार्ग आहेत श्रीमंत बनण्यासाठी. ही गोष्ट अंडरस्टँड करा. पहिला मार्ग, तुमचा पैसा तुमच्यासाठी हार्डवर्क करणं फार गरजेचं आहे. आता हा मार्ग जो आहे, तुम्हाला या मार्गाने श्रीमंत व्हायचं आहे, तर तुम्हाला इन्व्हेस्टिंग पूर्णपणे शिकावं लागेल. मग फायनान्शियल प्लॅनिंग, ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन, रिस्क मॅनेजमेंट, जाणकाराकडे जावं लागेल. तुम्ही यूट्यूबवरती आणि पॉडकास्टवरती बघून सगळ्यांचे सल्ले ऐकून श्रीमंत नाही होऊ टफेस्ट. मी रादर देन तुम्ही श्रीमंत, तर आमची गोष्ट फायनान्शियल ट्रॅपमध्ये आहे ना. 99% म्हणजे डिलॉइटचा आणि CNBCचा एक रिसर्च सांगतो की 99% लोक आजही वर्ल्डच्या पॉप्युलेशनच्या आजही जेमतेम वर्षाचा खर्च भागवतील एवढेच पैसे कमवतात. किती टक्के बोलतात? 99% लोक. बाप रे. 1% लोक आहेत हे श्रीमंत आहेत. आता तुमचं क्वेश्चन आहे की श्रीमंत बनायचं असेल तर काय करावं लागेल? 1% लोक जे करतात त्या सर्व लागतील. सिम्पल. कारण तुम्हाला 99%चं लाईफच जगायचं नाहीये. पण इन्व्हेस्टिंग करून श्रीमंत बनणं खूप सोपं आहे. रादर दॅन खूप सोपा मार्ग तोच आहे. सेकंड मार्ग जो आहे श्रीमंत बनण्यासाठी, विच इज कॉल्ड, त्याला आम्ही ऑपरेटिंग ॲसेट म्हणतो. ऑपरेटिंग ॲसेट म्हणजे तुमचा एक कॅश फ्लो जनरेट करणारा बिझनेस, पीपल, सिस्टम, प्रोसेस. 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही फास्टेस्ट श्रीमंत होऊ शकता. पण या 3 गोष्टींसाठी खूप वेळ लागतो, एनर्जी लागते, फिजिकल मेंटल एक्झर्शन लागतं. तर माझ्या मते इन्व्हेस्टिंग हा पॅसिव्ह अप्रोच आहे. हळूहळू 10, 15, 20, 25 वर्षामध्ये तुम्ही श्रीमंत होऊ शकता. प्रॉब्लेम आहे की लोकांना एवढ्या हळू वेळामध्ये श्रीमंत नाही व्हायचं. इव्हन वॉरेन बफेटनी पण सांगितलेलं आहे की ॲव्हरेज मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना झटपट श्रीमंत व्हायचं आहे, म्हणून ते होल लाईफ गरिबीमध्येच राहतात. बरोबर आहे सर. राईट. तर होत आहे. करेक्ट. सर, असं जे म्हणजे तुमच्या क्लायंट्सबद्दल एखादा केस स्टडी आपण जर बोलायचं झालं तर असं काही एक्झाम्पल आपल्याला देता येईल की ज्यांचं स्टार्टिंग पासून तुमच्याकडे आले आणि एका पिरियड नंतर काही वर्षानंतर त्यांच्याकडे काही CR मध्ये वगैरे जर पोर्टफोलिओ त्यांचा बनला, तर अशा एक्झाम्पल? हजारो लोक आहेत ज्यांनी प्लॅनिंग फॉलो केले, जसे हजारो लोक आहेत यांच्याकडे साधारण 3.5 कोटीपासून 15-20 कोटीपर्यंत नेटवर्क जमा झालेलं आहे. डिपेंड करतं की तुम्हाला श्रीमंत बनायचं म्हणजे तुमची श्रीमंतीची डेफिनेशन काय. एक्झॅक्ट. केस स्टडीज मी सांगतो, एक यंग क्विक केस स्टडी सांगतो ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने 29व्या वर्षी फायनान्शियल प्लॅनिंग स्टार्ट केली. इन्शुरन्स कंपनीमध्ये तो चांगल्या जॉबमध्ये होता. 29व्या वर्षी त्यांनी आमचं कन्सल्टेशन घेतलं. देन कन्सल्टेशन नंतर आम्ही त्याचा प्लॅन डिझाईन केला. जवळपास 25-30 तासाच्या प्रोसेसमध्ये त्याला प्लॅनिंग कन्स्ट्रक्ट करून त्याचं इन्व्हेस्टिंग जर्नी स्टार्ट झाली. ॲसेट अलोकेशन, डायव्हर्सिफिकेशन. आज त्या व्यक्तीकडे 5.5 कोटी आहे. जवळपास 12 वर्ष झालेत फक्त. तर ही एक केस स्टडी आहे. त्यानंतर आणि ते जॉब करायचे, अजून जॉबही करतो. जॉबच करतात. जॉब करतो. अरे, आमच्याकडे जे मिलेनियर बनलेले लोक आहेत ना, आजही जॉब करते. इंटरेस्टिंग आहे सर. खूप इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांना इतकी सवय झालेली आहे की 9 ते 5 पासून हटायचंच नाही.
तुमचं जॉब तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देत असेल ना, देन मग तिथे थांबण्यात अर्थ आहे. तुमचं जॉब सेकंड थिंग भरपूर पैसा देत असेल तर तिथे थांबण्यात सेन्स आहे. तुमचं जॉब रिटायरमेंटची सिक्युरिटी सॉलिड देतोय, थांबण्यात सेन्स आहे. तुमचा जॉब तुम्हाला दरवर्षी ग्रोथ देतोय, थांबण्यात अर्थ आहे. चारही गोष्टी देत नसेल तर ते थांबलेच कशाला सिक्युरिटीसाठी. एक्झॅक्ट. आणि इव्हन सिस्टमचं पण हेच आहे की जास्तीत जास्त लोकांना सिक्युरिटी द्यायची, 5-7% वरती त्यांना ग्रो नाही करायचं, कारण त्यांना सिक्युरिटी हवी आहे. बरोबर. आणि कॅपिटलिझम सिक्युरिटी देते. तुम्हाला सिक्युरिटी हवी, तर सिक्युरिटी मिळाल्यावरती तुम्हाला कशाला ग्रोथच्या पाठी धावायचं आहे. एक्झॅक्ट. आणि म्हणून मेजॉरिटी मिडल क्लास लोक जे आपले आहेत ना, हे ग्रोथच्या पाठी धावत नाही, ते फक्त सिक्युअर्ड पाहिजे. सिक्युअर पाहिजे. भीती असते मनामध्ये की घर घेऊन टाकलं. पुढचं तोच त्याच मुद्द्याकडे येणार होतो सर मी, की जॉब लागतो, त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर घरच्यांचा प्रेशर येतं, बेटा तू आता फ्लॅट बुक कर पुण्यामध्ये, कारण मुलगी बघायची आपल्याला. आणि सर आमच्या एरियात आजकाल असं झालेलं आहे, मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हा मुद्दा घेतो, ॲस्ट्रोचा असला तरी किंवा फायनान्सचा असला तरी, मुली नाही मिळते मुलांना सर. आणि अपेक्षा काय माहिती का, पुण्यात मुलाचं घर पाहिजे. ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर तुम्ही त्या मुलींच्या वडिलांना काय सांगाल आज? रिसेंटली 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये मी हिंजवडीला एक सेशन घेतलेलं, ऑफलाईन सेशन होता. त्यावेळेस मी या विषयावरती बोललेलो की, आणि फिमेल बसलेल्या त्यांना विचारलं मी प्रश्न की मुलग्याचं लग्न किंवा मुलीचं लग्न करताना तुमचं क्रायटेरिया काय, तर सेम त्याने स्टेटमेंट दिले. दॅट मीन्स ही स्टेटमेंट कल्चर्ड आहे प्रत्येक घरामध्ये. ओके. की मुलगा शिकलेला पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, घर पाहिजे, ज्या सिटीमध्ये शहरामध्ये राहतो, तुमचे पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये राहतो. सल्ला माझा हाच आहे, ठीक आहे या सर्व गोष्टी विचारा, पण अजून एक गोष्ट विचारा की त्याचं नेटवर्क किती आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क विचारलं तर क्रायटेरिया काय की एकाही मुलग्याचं लग्न नाही होणार. बरोबर. नेटवर्ककडे त्याचा फोकस नाही आहे. त्यामुळे घर, येस, सेन्स ऑफ सिक्युरिटी, आय एम नॉट सेइंग की घर नसायला पाहिजे, पण त्याच्या बियॉन्ड पण तुमची सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे ना. जनरली काय होतं की प्रश्न घर आहे का, गाडी आहे का, आणि फार फार तर पूर्ण 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये अजून एक इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टी होते, लाईफस्टाईल जगतात, मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवतात, एंडमध्ये त्यांच्याकडे रिटायरमेंट कॉर्पस नसतो. या गोष्टीचा कोणी गंभीर्याने विचारच नाही. राईट. तर मी सर्व, इवन मला पण मुलगी आहे, मी सर्व ज्यांना मुली आहेत त्यांच्या वडिलांना सांगेन, आईला सांगेन की तुम्ही घर आहे हे तर चेक करा, पण त्या मुलाकडे ना फायनान्शियल लिटरसी किती आहे ते चेक करा. त्याला खरंच वेल्थ क्रिएट करण्याची तो सेन्स आहे का, किंवा त्याला ती इच्छा आहे का. कारण इच्छा आहे, बरोबर. कोणाला इच्छा लागते. येस. आणि श्रीमंत बनण्यासाठी ना एफर्ट्स करावे लागतात, गरीब बनण्यासाठी एफर्ट्स नाही. गरीब करायचं असतं. बरोबर. तर नेटवर्क किती आहे मुलाचं हे विचारा, जेणेकरून तुम्हाला योग्य ठिकाणी देता याची क्लॅरिटी येईल. कारण श्रीमंती मोजण्याचं चैतन्य मेजरमेंटच नेटवर्थ आहे. बरोबर आहे. तुम्ही एवढ्या आलिशान टॉवरमध्ये राहताय, मी कशाला विचारू तुमच्या घराची किंमत किती आहे. मला जज करता येतं, पण टफेस्ट पार्ट आहे की मी ज्यावेळेस तुमच्याशी बोलणार त्यावेळेस तुमचं नेटवर्थ कळणार. एक्झॅक्टली. नेटवर्थ आय थिंक मेजरमेंट आहे श्रीमंत बनण्याचं. बरोबर. नॉट अ होम इन पुणे. म्हणजे फोर्ब्सच्या यादीमध्ये श्रीमंत व्यक्तीला जर नेटवर्थ बघितलं तर $100 मिलियन, तर श्रीमंत फोर्ब्सच्या मध्ये. वाव रे. आपल्या घरामध्ये मिडल क्लास लोकांमध्ये श्रीमंत म्हणजे त्याचं पुण्यामध्ये बाणेरमध्ये, हिंजवडीमध्ये 3 BHKचं प्रॉपर्टी आहे, त्याच्याकडे टॉयोटा गाडी आहे, मर्सिडीज गाडी आहे, मुलगा श्रीमंत आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. नाही, श्रीमंतचं डेफिनेशन नाही आहे. हे लाईफस्टाईल तुम्ही श्रीमंत आहे असं शो करताय, बट तुम्ही श्रीमंत नाही आहे. श्रीमंत बनण्याचं डेफिनेशन तुमच्याकडे किती ॲसेट्स आहेत आणि त्या ॲसेट्समधून इन्कम किती जनरेट होते आणि नेक्स्ट जनरेशनला किती लिगसी करून देतात, त्याला म्हणतात श्रीमंत. सर थँक्यू सो मच. म्हणजे हा जो पॉडकास्ट होता हा सगळ्या एज ग्रुपला आपण टच केलाच आहे. म्हणजे आपला ट्राय होता की एक जॉब स्टार्ट केल्यानंतर 10 ते 15 वर्षापर्यंत आपण टार्गेट करू, बट सगळ्यांना टच झालेलंच आहे. घराबद्दल बोललो, तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे त्याबद्दल बोल, कुठे नको करावी, क्रेडिट कार्ड, सगळे पॉइंटर्स कव्हर झाले सर. सर भरपूर असे लोक आहेत की ज्यांना फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे, बट त्यांना एक चांगला रिसोर्स नाही आहे की इथून आपण केली पाहिजे किंवा अशी कंपनी त्यांना माहीत नाही. जर ते तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर ते कसं, कोणत्या पद्धतीने करू शकतात सर? डेफिनेटली. आज प्रॉब्लेम काय आहे की चांगले फायनान्शियल ॲडवायझर नाही आहे. आता मी इथे बसून मी चांगला फायनान्शियल ॲडवायझर आहे हे मी प्रमोट नाही करते, बट ॲटलिस्ट प्रत्येक व्यक्तीला एवढं सेन्स पाहिजे की आपला फायनान्शियल ॲडवायझर आपल्या हिताचं किती प्लॅनिंग करतोय, आपल्या गोल्सला प्लॅन करतोय का, ऑब्जेक्टिव्हला प्लॅन करतोय का, रिटायरमेंटला प्लॅन करतोय का, आपल्या बिहेवियरला चेक करतोय का. कारण तुमचं नॉलेज असणं
फेअर इनफ. हा. बट नॉलेजच्या पेक्षा तुम्ही वेल्थ क्रिएट करणं, श्रीमंत बनणं डिपेंड करतं तुमचं बिहेवियर काय, सायकोलॉजी काय, आणि तुमचं बिहेवियर सपोर्ट करतो तुम्हाला श्रीमंत बनण्यासाठी. बरोबर. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही एका चांगल्या सल्लागारला जाणं, भेटणं, त्याच्याकडून प्लॅनिंग करणं, कन्सल्ट करणं फार गरजेचं आहे. काय नॉलेज ते प्रोव्हाइड करतायत, ते नॉलेज प्रिन्सिपल बेस आहे का हे चेक करणं, आणि मग सावकाश तुम्ही पैशाचं डिसिजन घेऊ शकता. तर आमच्या बरेचसे असे सेशन्स होतात, फ्री सेशन्स होतात, काही पेड सेशन्स होतात, ऑनलाईन होतात, ऑफलाईन होतात, ज्यामध्ये आम्ही कम्प्लीट स्टेप सांगतो की तुम्ही फायनान्शियल फ्री कसे होऊ शकता. सर्वसामान्य व्यक्ती सहज फायनान्शियल फ्री होऊ शकते जर फायनान्शियल प्लॅनिंग करेल, एक्सपर्टचा सल्ला घेईल. तर तुमच्या ऑडियन्सला जर इच्छा असेल तर आमचे काही सेशन्स होतात, तर त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक आपण टाकू सर. तुम्ही कम्युनिटीमध्ये जॉईन करा. सेशन्स असतील तर त्याचे तुम्हाला ऑनलाईन सेशन्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सगळ्या गायडन्स मिळवून सेशन मिळेल, आणि आमचे नंबर्स पण. येस सर, येस. मी सरांच्या कंपनीचा नंबर, सरांची टीम तुमच्याशी कोऑर्डिनेट करेल, आणि तो नंबरही डिस्क्रिप्शनमध्ये असेल. सरांचे काही ऑनलाईन पण सेशन्स होत असतात फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल. बिझनेसवाल्या लोकांसाठी असतात, सामान्य लोकांसाठी असतात, प्रत्येकासाठी असतं. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून त्या लिंक्स आणि नंबर्सवर क्लिक करून तुम्ही ते रीच आउट करू शकता. सर, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.